नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या नव्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी सुरुवातीलाच म्हटलो त्याप्रमाणे आजपासून मला ऐकणार आहात. माझं लेखन राजकारण विषयक आपण भरपूर वाचलेलं आहेच, परंतु आता जमाना आहे पॉडकास्टचा आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनेही आपला संवाद हा पुढे कायम राहावा. नाशिक महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. केवळ नाशिकच नाही, पण राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. गेली 8 ते 10 वर्ष संपूर्ण राज्य महापालिका निवडणुकांविना होतं. प्रशासकीय राज चालू होता आणि लोकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. निवडणुका का लांबल्या, त्या का होत नव्हत्या, त्यामागे कोण होतं, याची उजळणी करण्यात आता तसा काही अर्थ नाही, कारण त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि ती बऱ्यापैकी आपण सर्वांना माहिती आहे. ज्यांना राजकारण कळतं, समजतं, ते निश्चित समजू शकतात यामागे काय आहे नेमकं. परंतु आता तो इतिहास झाला. आता आजपासून आपण दररोज काय घडतंय आणि काय होणार आहे याच्याकडे पाहणार आहोत. निवडणुका तर लागल्या आहेत. नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांसोबतच इतर अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रदीर्घ काळानंतर निवडणूक होणार असल्यामुळे निवडणुकीत उतरणाऱ्यांची संख्या प्रचंड झालेली आहे. कालच आपण वाचलं असेल की भारतीय जनता पक्षाकडे किमान 1000 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्ष हा महायुतीतला मोठा भाऊ आहे आणि नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर नाशिकचे कुंभमेळा मंत्री आणि अघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 100+ नारा भाजपचा नाशिकमध्ये दिलेला आहे. भाजप जर 100+ नारा देत असेल तर ते शिंदेंना कसे सामावून घेणार असा प्रश्न स्वाभाविकच आपल्या सर्वांना पडतो आणि त्यामुळेच असं वाटतं की महायुती युती म्हणून लढू शकणार नाही, ते कदाचित स्वतंत्रपणे लढतील. काय होईल ते रोजच्या रोज आपल्याला कळत जाईल, ते मी तुम्हाला सांगत जाईल आणि त्याचं विश्लेषणही करत जाईल. परंतु यामध्ये महायुतीतला घटक पक्ष जो तिसरा आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट, तर ते काय करणार याबाबत मात्र अद्याप काही स्पष्टता नाहीये. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि भाजप असे समोरासमोर लढणार आहेत आणि आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील असं दोघांनी सांगितलं आहे. राजकारणाच्या या संघर्षात मैत्रीपूर्ण कसं असू शकतं हे आपण अलीकडेच नगरपालिकेच्या निवडणुकात पाहिलं आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. नाशिकमध्ये साधारण असंच होणार असं म्हणतायत, कारण क वर्ग ब वर्ग महापालिकांमध्ये राष्ट्रवादी बाजूला ठेवून शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार अशा स्वरूपाचं चर्चा आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी धुसर दिसते, कारण दोघांनीही गेल्या काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये इतर पक्षांमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर खोगीर भरती केली आहे की त्या बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी द्यायची असेल तर युती करणं त्यांना केवळ अशक्य होईल. कालच शिवसेनेनं 65 जागांची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेत 122 जागा आहेत आणि भाजपला 100+चा त्यांचा नारा आहे. अशा परिस्थितीत या दोघांचं कसं जमायचं असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. कदाचित एक दबाव तंत्राचा भाग म्हणून दोघांचे हे नारे असले तरी ज्या प्रकारे त्यांनी इतर पक्षातले नगरसेवक गोळा केले, त्यांचंही गणित केलं तर ही संख्या 150च्या आसपास जाते. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये एकत्र लढण्याची शक्यता तुर्तास तरी कमी दिसते आणि अनेक वर्षांनी होणारी निवडणूक, त्यात सध्या या पक्षांचा राज्यभर झालेला बोलबाला पाहता प्रत्येकालाच या दोन पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गर्दी आहे आणि ही गर्दी जर एकत्र आले तर त्याची पांगापांग होईल, बंडोबांचं मोठं पीक येईल आणि मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली तर ती कोणाला फायद्याची ठरेल असाही प्रश्न यातून निर्माण होतो. पाठोपाठ शिवसेना आणि जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे एकत्र येणार अशी चर्चा आहे. दोघांनी बरेच कार्यक्रम मध्यंतरी एकत्र केले, जवळपास ते एकत्र आलेच असं बोललं जातं, परंतु अधिकृतरित्या त्यांची ना जागा वाटपाची बोलणी झाली किंवा उभयतांनी आम्ही एकत्र येणार आहोत असं काही सांगितलंय. त्यामुळे
त्यांचं नेमकं काय होतं हा सुद्धा प्रश्न नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यापूर्वी शिवसेनेनं आणि एक टर्म मनसेनं सुद्धा नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता भोगलेली आहे. गेल्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत होतात पूर्णांशाने. त्यामुळे हे 3 पक्ष जे आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या तिघांना नाशिकमध्ये बऱ्यापैकी जनाधार यापूर्वी मिळालेला आहे आणि तो त्यांना काही प्रमाणात टिकवता आलेला आहे, काही प्रमाणात तो गमावलेला आहे त्यांनी. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे. ती नेमकी कशी राहणार? ते दोघं एकत्र आले तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहणार का? किंवा भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे वेगळे आणि उभाठा आणि मनसे एकत्र, अशा प्रकारची लढाई झाली तर काय होणार? काँग्रेसचं अस्तित्व नाशिकात तोळामासा असलं तरी तो काही प्रमाणात इथं 4-5 जागांचा हकदार समजला जातो. राष्ट्रवादीचे मागे सुद्धा नाशिक शहरात फारशी त्यांची डाळ शिजली नव्हती, 5-6 जागा त्यांना मिळू शकतात. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या युती आघाड्यांची गणितं कशी कशी पुढे सरकतात हे आपल्याला बघावं लागेल. आज तर फक्त निवडणूक जाहीर झालेली आहे. अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यामधली बोलणी प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीये. पुढच्या 28-29 दिवसांनी मतदान होणार आहे. पुढच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सर्वांना आपली गणितं मांडायला हाताशी अत्यंत कमी वेळ उरलेला आहे. त्यामुळे हा वेळ ते कसा सत्कारणी लावतात हे आपण बघूया. आज तरी तुर्तास इतकंच, फक्त ताजी बातमी. राष्ट्रवादीचे सिन्नरचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातला कोर्टाचा निकाल गेला आहे. त्यांनी शासकीय सदनिका बळकावल्या प्रकरणी आणि ते कदाचित उच्च न्यायालयात जाऊ शकतील, परंतु त्यांना या प्रकरणी खालच्या न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे आणि त्या शिक्षेला स्थगिती द्यायला जिल्हा न्यायालय नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचं काय होणार? त्यांचं मंत्रिपद जाणार की राहणार हा आजचा खरा प्रश्न आहे. आणि असं काही झालं तर या निवडणुकीवर काही परिणाम होतो का हेही आपल्याला बघावं लागेल. तुर्तास इतकंच. धन्यवाद.